सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हॅलो वेलकम टू द अपलोड चॅनल एजे प्रतीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पावसाळ्याची पहिली राईड करणार आहोत. आपण ती आहे मित्रांनो भंडारदऱ्यामध्ये स्थित असलेला रंधा वॉटरफॉल. सो त्याला आपण भारतातला किंवा मग महाराष्ट्रातला सह्याद्रीमधला त्याला मिनी नायजेरिया वॉटरफॉल पण म्हणू शकतो. सो आजचा हा डेस्टिनेशन कसा होणार आहे आणि तो वॉटरफॉल आपल्याला कसा भेटणार आहे, सो त्या जागेवर जाऊन आपण चेक करूया. जसं की आता पाहता पाऊस इथं चालू झाला आहे, रपकन निघू आता जाऊन आपण चेक करूया. तर बस मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण करत आहोत या कुठल्या तरी एका मिसळ पाववाल्या जागेवरून. एक सकाळी सकाळी जस्ट भूक लागली आहे तर म्हणलं का एक मिसळ पाव खाऊ घ्यावा ना. इथून ऑलमोस्ट आता आहे पुणेपासून निघल्यापासून एक 80 किलोमीटर समोर आलो ना. आता इथून मला वाटतं अजून काहीतरी 100 किलोमीटर आहे रंधा फॉल्स. ठीक आहे, तर आपला जो आजचा फायनल डेस्टिनेशन आहे तो रंधा फॉल होणार आहे. तर रंधा फॉल नंतर अजून आपण डिसाईड करू की भंडारदरामध्ये अजून काय काय फिरण्यासारख्या गोष्टी आहे. त्यावेळेला गोष्टी एकदा आपण चेकआउट करू. सो आता इथं मस्तवाला नाश्ता करू. आपण मिसळपाव मागितला आहे तर चला. आणि आज आपल्यासोबत येत आहे आपला मित्र दुर्गादास. तर कसं वाटत आहे दुर्गा भाऊ? मस्त भाऊ, सकाळ सकाळी मस्त भूक लागली. वेदर काय वाटते? आपण आज वॉटरफॉल पाहण्यासाठी चाललो ना. आज ऊन आहे तर कसं वाटतंय? पाऊस असला तर थोडं वॉटरफॉलला गेलं की मजा वाटते, पण उन्हामध्ये थोडं बरं वाटत नाही. टेन्शन नको घेऊ, भंडारदऱ्यामध्ये कंटिन्यू पाऊस चालू आहे. सो त्या जागेवर जाऊन आता आपण चेक करू का किती आपल्याला पाऊस भेटणार आहे. सो चला मग इथून फटाफट आपण नाश्ता करू आणि निघू समोर. आणि आपण जस्ट आत्ता नाशिक हायवे सोडला आहे आणि आपण घेतला आहे ओतूरवाला रोड. ओतूर ओझरवाला जो रोड आहे त्या रोडवरून हा रोड मस्त आहे यार, एक नंबर, बहुतच जबरदस्त. आणि सगळीकडे पूर्ण असे गन्नेवाली शेती आहे आणि धानवानच्या पण शेत्या लागल्या आहे. आणि आत्ता जास्त ते लावणी चालू आहे. काय म्हणतात त्याचे छोटे छोटे जे धानाचे लावतात ना तेवाला. तर आपणही पाहू, जर आपल्याला जर कुठं कोणी लावताना जर दिसलं कोणत्या शेतामध्ये तर मग आपण 200% लावू, कारण की आपल्याला ते थोडंफार काम येते. म्हणजे तेच बघून गेलं आपल्या गावाकडं. आणि ज्या जागेवर आपण चाललो आहो ना रंधा फॉलवर, तर तो एवढा मोठावाला फॉल आहे का, बहुतच मोठा. म्हणजे असं म्हणू शकता की इंडियातला नायजेरिया वॉटरफॉल आहे तो. बिलकुल सेम जसा आफ्रिकेत आहे. आफ्रिकेतच आहे ना, मी कदाचित माहीत नाही. जसा एक नायजेरिया वॉटरफॉल म्हणून आहे सेम, तसाच एक आपल्याकडे पण आहे एक रंधा वॉटरफॉल. तर तिथं आपण जाऊ. नाही तर पाहिजे मस्त नारळ पाणी लागलं आहे, बहुत जबरदस्त यार. छोटे छोटे नारळ आहे पण असा मस्तवाला छोटासा रोड लागला ना मित्रांनो. आणि सगळीकडे जंगलच जंगल आहे. आणि दुर्गा भाऊ मागून म्हणत आहे मस्तवाले गाणे. कोणते गाणे म्हणताय बे तू? कोणते गाणे म्हणत आहे? पुराणा गाणं आहे. हो का? तर दुर्गा भाऊ सलमान खानचे कोणते तरी जुनेवाले गाणे म्हणत आहे. आणि हा इथून कोणता तरी घाट चालू झाला यार. घाट रस्ता आरंभ असं लिहिलं होतं मागं. आणि या घाटातही मागं आहे ना छोटासा, म्हणजे घाटाच्या पहिलेच एक वॉटरफॉल चालू होता. बे चुब त्या एक मस्त वॉटरफॉल चालू होता समोर. आणि आता समोर आपण पाहू अजून आपल्याला बहुत सारे आज ना वॉटरफॉल दिसणार आहे. तर आपल्याला जिथंही कुठं अजून वॉटरफॉल दिसला का बस तिकडं थांबू. तर पल्सरचा तसा सस्पेन्शन ठीकठाक आहे म्हणा. पण माहीत नाही यार 160 cc मध्ये एवढा पॉवर कुठून आला आहे. बहुत पॉवर आहे यार, बहुतच मस्त, बहुत स्पीडमध्ये भागते अरे गाडी. बोला शंकरा अयो शंकरा बोला शंकरा. तर असा काही घाट आहे मित्रांनो हा वाला. या घाटाचं काही नाव माहीत नाही, पण हा ओतूरमध्ये पडते. ओतूर या ओझर काहीतरी होतं त्या गावाचं नाव. तिथं वर हा घाट आहे मस्तवाला. आणि इकडून असा रोड आहे एकदम टर्नवाला. आणि खाली इथं आहे ना आपल्या इथं एक घाट आहे. घाट म्हणतो सॉरी, दरी आहे. त्या दरीमध्ये एक नदी आहे. तर मे बी या इथं एक नदी दिसत असणार कदाचित. तर या नदीचाच खाली एक वॉटरफॉल होता. तो थोडा मोठा होता म्हणा तसा. सो असं चालू आत्तापर्यंतची राईड मस्त तगडीवाली. आणि या साईडमध्ये भंडारदरा आहे. ठीक आहे, तर असं वाटतं समोर पाऊस भेटणार आहे. मागं थोडासा रिमझिमवाला पाऊस होता. तर आता समोर जाऊन पाहू का आपल्याला भेटते का नाही. मी आत्तापासून रेनकोट घालून फिरतो, कारण की
हाफ वाले टी शर्ट मी घालून आहोत, थंडी लागत होती सकाळी सकाळी. सो दुर्गा भाऊ कसं वाटतंय, काय म्हणशील मस्त तू? वाटतंय भाऊ. काय म्हणतो दुर्ग्या? देऊ का धक्का आहे तुला? नको भाऊ, काहून लग्न करायचं आहे का तुला? लग्न करायचंय, बापाला एकटंच आहे मी. सो चला मित्रांनो, अशाच मस्ती मजाक मध्ये आपली राईड निघून जाते. काका, हा नायजेरिया वॉटरफॉल कुठं आहे? नाही ते नाही सांगतो. हो का, तुम्ही गेले नाही का कधी? नाही हो का, ठीक आहे. नायजेरिया वॉटरफॉल आफ्रिकेला आहे. अशी मजाक मस्ती चालू राहिली पाहिजे मित्रांनो. मित्रांनो समोरचा व्ह्यू एकदा चेक करा, का जबरदस्त दिसत आहे. पूर्ण डोंगरावर असा आईच्या गावात पूर्ण धुका पसरला आहे. बहुत जबरदस्त वाटत आहे पाहताना इथून. पहा इथं एक डोंगर आहे, डोंगरावर पूर्ण धुका आलाय ना, पाऊस चालू आहे. कॅमेऱ्याच्या लेन्सवर मे बी जर आलं असेल तर तुम्हाला समजेल का एकदम असा शॉवरवाला पाऊस येतं इथं. तर हाताला एकदम असं थंड गार वाटून राहिला आहे. वेल तर या जागेवर पहा मित्रांनो, जसं आपण भंडारदरा रोड साईडला जातो ना, तर आपल्याला इथे एक रंदा फॉल म्हणून राईट साईडला एक हे दिसते, एक टर्न आहे इथं, ठीक आहे. तर या टर्नवरून आपण रंदा फॉलसाठी आतमध्ये जाऊ शकतो. आणि आज आहे संडे ना, आजचा बघा पर्यटक लोक इतके सारे आले आहे, म्हणजे बाहेरचे लोक खूप सारे, तर बस घेऊ आले लोक. जबरदस्त, कारण जागाच तशी आहे ऑब्व्हियसली. तर आपण आता जाऊ खाली, म्हणजेच की रंदा फॉलकडे. आणि पहा तिथं किती भयानकवाली गर्दी आहे. आत्ता आपण पोचलो मित्रांनो रंदा वॉटरफॉलच्या इथं. नाही तर गर्दी पहा एवढी आहे ना आज भयानक. तर काय वाटते दुर्गा, कसा आहे रंदा वॉटरफॉल? थोडा मिस करतोय म्हणजे बा दोन जागेवर जाऊ शकतो, तिथं आणि इथं. तर या जागेवर मित्रांनो चेक करा, अशी भयानकवाली आज पर्यटक लोकांची गर्दी आहे ना. आज आहे संडे ॲक्च्युली, ठीक आहे. तर त्याच्यामुळं तर संडेला जर येताना थोडंसं लक्ष देऊन या की इथं गर्दी भेटू शकते, ठीक आहे. म्हणजे तेवढे काही नाही ना आज, तेवढा हलकासा पाऊस चालू आहे, ठीक आहे. तर बहुत मस्तवाला हिरवं पाणी आहे इथलं खालचं. आणि समोरचं हे चेक करा, इथं पूर्ण ना असं फ्लोमध्ये चाललं आहे दगडावरून पाणी. तर एकदम असं वाटतं का बहुत मोठा फॉल आहे. तर बहुत जबरदस्त. आपल्याला तिथं सामोरे जायचं आहे त्यावेळेला जागेवर, एकदा तिथं पण जाऊ. काय दादा, कंदमुड ना? हाँ रामकुल किती आहे? 20 रुपयाला 3 आहे, 50 चे 8. आता बरं कंदमुड क्या गोड आहे मला रामकंदमूळ. या जागेवरची गर्दी पहा मित्रांनो, इतके सारे आज लोक आले आहेत ना. आज ॲक्च्युली संडे असल्यामुळं खूप जास्त गर्दी आहे ना. भंडारदरा सगळ्यात जास्त फेमस आहे आपल्या वॉटरफॉलसाठी. तर या जागेवर पहा मित्रांनो, असा काय दिसतं आपला रंदा फॉल. ॲक्च्युली इथं 2-3 जागेवरून पाणी येतं आणि इथं मधात एक असा फॉल तयार होतो, ठीक आहे. तर जिथं खालून आहे ना पूर्ण हे निघतं त्याचा भपके, काय म्हणते त्याला, चिटे.
ॲक्च्युली आज हेल्मेट ठेवायसाठी जागा नव्हती ना, आपण आपला वायर लॉक पण नाही आणला हेल्मेट गाडीवर बांधण्यासाठी. सो मग आता हेल्मेट घालूनच फिरत आहो कारण गर्दी खूप जास्त आहे तर आपण रिस्क नाही घेऊ शकत हेल्मेटची. तर हा कुठला प्राणी आले इथे बोलतात सगळे एवढ्या पब्लिकमध्ये तू एकटा दिसतो हेल्मेट घालून, सगळे तुलाच बघायला लागले. आम डिफरंट असं डिफरंट गोष्टी सांगा काहीतरी डिफरंट गोष्टी करायच्या काहीतरी.